आदरणीय राजू हुलगे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राचे कुलस्वामी न्याय तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्या मातेने या स्वराज्याला 2 छत्रपती दिले त्या राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, राजमाता अहिल्या, नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगे अशा कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे जगद्गुरु तुकोबाराय, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, 1.5 दिवस शाळेत जाऊन 150च्या वर ग्रंथ लिहिणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करतो. आज कल्पतरू फाउंडेशन संचलित 10वी 11वी 10वी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर मार्गदर्शन का गरजेचं असतं मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मी शाळा शिकत असताना ज्यावेळेस मी 2009ला ॲग्रिकल्चर पास आउट झालो, 2009 नंतर आमची एक एक्झाम असते ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चची एक एक्झाम असते आणि त्याच्यामध्ये मी थोडा शिकताना अति जिज्ञासू होतो. म्हणजे मला प्रश्न पडायचे नाही, मी असं का तसं का. मग तिथं फॉर्म भरताना 3 कॅटेगरी असतात. नॅशनल लेवलची कुठली एक्झाम जर तुम्ही बघितली तर SC ST आणि ओपन अशा 3 कॅटेगरी असतात. तिथं OBC नसतं, NT ABCD असलं काही नसतं. मग ज्यावेळेस आम्ही ICARला फॉर्म भरला त्यावेळेस असं झालं की OBC मला वाटलं प्रथम आपण OBC मध्ये आहे, मग तिथं काय ओपन वगैरे काही नाही. तर त्या मार्गदर्शन न मिळाल्यामुळं नंतर मी ते OBC सर्टिफिकेट काढायसाठी ट्राय करत होतो. मला वाटतंय सर प्रदीप सर 127 रँक होती माझी ऑल इंडिया आणि 230 रँकला फेलोशिप मिळायची, म्हणजे 30,000 रुपये शिष्यवृत्ती मिळायची. मग 9 जुलैला काउन्सिलिंग होतं माझं. 9 जुलै 2009 मध्ये दिल्लीला काउन्सिलिंग होतं. ट्रेनचं रिझर्वेशन केलं होतं आणि मी असं केलं की त्या पॉम्पलेटवरचा एक नंबर बघितला आणि ICARला फोन लावला की मी ओपनमधनं फॉर्म भरला आहे, माझी कॅटेगरी OBC आहे, तर कसं करावं लागेल. ते म्हटलं तुम्हाला OBC सर्टिफिकेट पाहिजे, पण त्याची आवश्यकता काही नव्हती. ते सर्टिफिकेट मला 1 वर्षांनी जमा केलं तरी चालत होतं. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हा आहे की मार्गदर्शन, जर ही गोष्ट मला त्यावेळी लक्षात आली असती तर मी 2009 मध्ये भारत सरकारच्या नवी दिल्लीच्या ICARमध्ये MSc ॲग्री करून महिना 30,000 रुपये फेलोशिप असते त्याची, तर ती घेतलेली असती. म्हणजे ह्या मला सांगण्याचा उद्देश हा आहे की मार्गदर्शन किती गरजेचं आहे. आणि दुसरा विषय मला असं म्हणायचा आहे की तुम्ही सगळे आता 10वी 12वी पास झालेला आहे. स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा आकडा बघितला तर 19 लाख कर्मचारी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याचं जर आपली जे काही लोकसंख्या आहे 14 कोटी, ह्याचा जर रेशो काढला तर 0.0014% सरकारी नोकरी आहेत. तर मी असं म्हणेन की तुम्ही सरकारी नोकरीच्या मागे 100% गेलं पाहिजे आणि तो तुमचा A प्लॅन असेल. शासकीय नोकरी तुम्ही स्पर्धा परीक्षा MPSC UPSC करा आणि दरम्यानच्या काळात तुमच्याकडे B प्लॅन पण पाहिजे. कारण जरी 100 मुलांना आता कसं झालं की 100 पोरांना 100 पैकी 100 मार्क पडले, परंतु 100 मुलांना शासन नोकऱ्या देऊ शकत नाही शासकीय. तर त्याच्यामध्ये जे काय नोकरी आहेत त्या लिमिटेड आहेत. तुम्ही इतर B प्लॅनमध्ये सुद्धा चांगलं नियोजन करू शकता. दुसरं मला एक सांगायचं आहे की 1 मे ते 15 मे या दरम्यानच्या काळामध्ये भारत सरकारची जनगणना चालू आहे. त्यामध्ये 1 ते 15 या दरम्यानमध्ये तुम्ही स्वतः जनगणना करायची आहे. त्याला सेल्फ इम्युनरेशन म्हणतात. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आपलं SEcensus.gov.in ह्या जर पोर्टलला तुम्ही लॉग इन केलं तर तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून तुम्ही स्वतः तुमची जनगणना घरच्या घरी करू शकताय. किंवा उद्या जर तुम्हाला लोक आता विचारायचं तुम्हाला 15 तारखेनंतर की तुमच्या घरी ट्रॅक्टर आहे का, JCB आहे का, AC आहे का, मग ह्या प्रश्नापासून तुम्हाला सुटका करायची असेल तर तुम्ही 15 तारखेच्या स्वतः तुम्ही जनगणना करा. तो डाटा तुम्हाला 33 प्रश्न विचारले जातात ऑनलाईन. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर एक ID येतो. ज्यावेळेस 15 तारखेनंतर शासकीय माणसं तुमच्या घरी येतील जनगणना करण्यासाठी, त्यावेळी त्यांना तो ID दाखवा की आम्ही जनगणना केलेली आहे. तुम्हाला ते 32 प्रश्न आहेत, थोडे त्रासदायक आहेत, तर तुमचाही वेळ वाचेल आणि तुम्ही स्वतः केल्यानंतर तुम्ही लिहू शकता. उद्या काय विषय होतो की चांगलं घर दाखवलं मला घरकुल मिळणार नाही, असे प्रश्न प्रगणकाने ह्याच्यामध्ये होत असतात. तर मी आवाहन करतो आणि आता वेळ जास्त झालेला आहे, बरेच बोलणारे आहेत त्यामुळे जास्त वेळ घेत नाही.
या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कल्पतरू फाउंडेशनच्या संयोजकांचा मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.